नमस्कार मित्रांनो, ओढ गावाकडची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. रात्री 2 वाजता तर आता आम्ही निघालो आहे गणपतीसाठी गावाला. कोकणवासीय आता आम्ही निघालो आहे. 2 गाड्या निघालेत. चालली गावाला. अन्नाची गाडी पण खचाखच भरली आहे पूर्ण. इकडं सगळी चिल्लर पार्टी. आणि ही बघा छोटा हत्ती भरलाय. ही सगळी मंडळी काय हो. आणि हे सगळे बाईकवरती कार्यकर्ते चाललेत. यांचं कीर्तन आहे बुवांचं. हे 2 बुवा आहेत. आपली गाडी बघा पूर्ण कोपऱ्यापर्यंत भरली. धरा. हा आता सुरुवात करतात पप्पा. चला घ्या पुढं. थोडी तिकडे फिरवा, तिकडे फिरवा, तिकडं. तर 2 गाड्या निघालेत. गाडी चालली. ए सावकाश जावा. व्यवस्थित या. हो इकडे सगळे चिल्लर भरले माग. ए अरकुणी समोर येते का सगळ्या बाई? सांगा बाय. ए काकी ये बस. गणपती बाप्पा. हा ना जाऊ द्या पुढं. चला मोरया. हो येऊ द्या पुढे पप्पा. हे सावकाश जावा रे. चला. आता जस्ट आम्ही CNG भरायला थांबलो मित्रांनो. सातारा रोडला एक CNG पंप आहे टोरंट. मयंक मूल कुठे आहेत? नाना. पुढे आता भरपूर ट्रॅफिक लागलंय. कुठेतरी ST बंद पडली आहे. आम्ही आता घाटामध्ये अडकलोय. म्हणजे घाट पण अजून चालू नाही आला. इकडं घाट आहे. आता आम्ही खंडाळ्याचा घाट आता अजून चालू व्हायचं आहे. आणि कसला आवाज येतोय? पप्पा गोरती. राजाला दिवाळी माहितीच नाही. आता बरंच ट्रॅफिक झालंय. आता हळूहळू आता रस्ता काढत निघतोय आता आम्ही. मयंक मूल काय म्हणायचं का तुम्हाला? आप लोग सोच रहे होंगे कि मैं अपनी दादी को कहाँ लेके जा रही हूँ. तर हा बघा हा कंटेनर इथं टँकर बंद पडलाय. त्याच्यामुळे सगळा उशीर झाला. बाकी सगळा मोकळा आहे अख्खा पूर्ण रस्ता. तर आपण निघालोय आता खंडाळ्याचा घाट. साताऱ्याचा, मुंबईचा नाही. तर आता मस्तपैकी चहा वगैरे घेण्यासाठी थांबलो. इकडं गाडी पार्क केली आहे. पलीकडं तिकडं अन्नाची गाडी आहे. चला पोरांना जरा काहीतरी खायला.
हे काय आहे मयंक? हे चला तुम्हाला काय खायला पाहिजे, या इकडं. आधी चल, तू काय गारटलास का काय? होय रे. हे बघा इथं सगळ्या महागड्या वस्तू आहेत, मी जे सांगाल ना तेच घ्यायचं. काय काय पाहिजे? तसलं नाही खायचं, हे कुरकुरे बिरकुरे घ्या. धुका आहे का? पुढं दिसत ना काय? पुढं तू लागतोस का मी लागू? पुढं तू लागतो. पुढे गेल्यात, बारदीला गेल्यात. जर महाबळेश्वरला आता टायर बियर बघत बसून चल पुढं तू, त्यालाच पुढं लावू. पुढं काही दिसत नाही अगं, तो चालणार तू नाही. ब्लर झाली व्हिडिओ का काय? गाडी धर. तर मित्रांनो, महाबळेश्वरमध्ये आणि जवळपास भरपूर थंडी आहे. मी शब्दात नाही व्यक्त करू शकत. तर आपण जे बाईकवरती आले त्यांच्याकडे आपण त्यांना विचारूया किती थंडी येते. हे बघा, हे रेनकोटवाले सगळे बाईकवरती आलेत आणि धुकं बघू शकता तुम्ही. पूर्ण धुकं हा एस टी स्टँड आहे महाबळेश्वरचा आणि ह्या 2 गाड्या लागलेत. हे थंडी आहे का? खूप भयंकर थंडी. धुक्कातून काय दिसतच नाही पुढे. कुठनं धुकं? धुक्यामधनं काय दिसतच नाही रोडवरती. हा चहा आणलेत गरम गरम मस्तपैकी. हे चहा बघू शकता. चावाला आम्ही द्यावं. वातरान भरले वातरान. चहाचा आनंद घेतोय आता, मस्त गरम गरम. काढ बघू, काढ. नाही येत. 3, 4 आणि 5 3 तासात. हे सगळं धूर तुझ्या तोंडातनं निघालाय. अण्णा तुझ्या तोंडाला धूर येतोय का रे? थांब, दाखव त्याला एकदा. तिकडं बघ आणि मग काढ. तिकडं बघ आणि मग काढ. अरे पोट केली. एकदम वातावरण थंड झालेलं आहे आणि इकडं बघू शकता आता लईच गार लागतंय. तर आता आम्ही महाबळेश्वर मधून निघतोय. काचा बघा एकदम ब्लर झालेत. मी पुढं लागतो. ए हबीबी पुढे ये. अरे असं वाटतं राजस्थानचं आहेस. हबीबी कम टू कुंभलवणे. चालायचं का रे? महाबळेश्वरचा घाट उतरतोय आम्ही. महाबळेश्वर गेला आता पहाटेचे सकाळी 6 वाजले. थोडं आता दिसायला लागले आणि सगळेजण आता आम्ही धबधबे धुकं याचा आनंद घेतोय. ह्याच्यामध्ये सोडायला पाहिजे होता. हे बघ धबधबे बघा छोटे छोटे. हो मयंक, धबधबा दिसतोय का रे? आधी खाली दिसतंय का रे काय तुला? आधी कुत्र इथं माकडांची मुश्किल झाली या धुक्यातनं. तर तुला कुत्रे दिसतंय तू इकडं.
हे भाड्या तू बोल ना आता, बोल म्हणा धबधबा आलाय काहीतरी बोल, काय मग बोल ना की तू. नीट काढ. बोल काहीतरी धबधबा आलाय आता, नीट कर. मला हे बघ आता इथं कॉल उभे राहिले, हे बघ याच्या हल्ला केला होता त्याचं काय चांगली चिंबोरी धरल्या रस्त्यावर निघालेली का? रस्त्यावरतीच होती. फोन आलाय वाटतं भोऱ्या, मामाचा फोन आलाय. धरल बिरल हा अंगठा. आणलीस कशाने मग? ती बोरेची गाडी पुसायचा कपडा होता त्याच्याने. आता घरात नको यायला, देवाचं हे सगळं मग त्याला दे ना. तिकडे द्यावं. घे पुढे घेतो थांबा. मी म्हणलो गाडीला काय झालं का काय. हो ना, मी इथं घेताय व्हय? हा म्हणजे काय इथं नाही, इथं नाही. तिला कशी घेत आहे पप्पा? काही फोडून होईत. आधी इकडे द्या नाही तर अशी धरताय का? असू दे तर काय होतं. चिंबोरी बघायचीय का? चिंबोरी गणपती ठेवायला आली. गाडी येते वाटतं, चल पुढे घे. त्याला सांगायची पकडायला आता. तर फायनली आम्ही आता कुंभळवणे फाट्यावरती पोहोचलोय. हा आहे तानाजी आप्पांचा ढाबा, आमचं कुंभळवणे गाव. हा मयंक काय बोलायचं का तुला? मोबाईल मागे देऊ काय? हो मयंक, आमच्या गाव जबरदस्ती कशाला करत होतो मी तुला? धर बोल, चल आता गावात आलाय. तिने 2 पावसाळे काढले काय रस्त्यान? हा 2 काढले पावसानं. दुसरा पाऊस. हा ते काय हे जागमाची व्हाळ. बावी जवळ पोचलेलो आहे आता, गावामध्ये आलोय. वरच्या रस्त्याने जायचं. याला माहिती वाटतं वरचा रस्ता. मराठ नाही एकदा. तर फायनली मित्रांनो गावामध्ये पोचलोय आणि आता गाड्या इथं लावल्यात, अण्णांनी इथं पार्क केली आहे. आणि थोडं गाडी भरपूर गरम झाली आहे. आज जवळपास 700 किलोमीटर गाडी चालली आहे. मी महाबळेश्वरचं पाणी आत्ता पितोय हा. आणि ऊन बघा कसं पडलंय. म्हणजे श्रावण संपलाय. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोईकडे आणि आमच्या बॅगा दोईकडे. पोचलोय गावामध्ये. तर मी हा ब्लॉग इथंच संपवतो. आणि जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. आणि हा बघा आलो गावाला. इंस्टामार्ट वरनं आलाय पार्सल घेऊन. तर इथंच हा ब्लॉग थांबवतो मित्रांनो. हा ट्रॅव्हल ब्लॉग होता. गणपतीला गावाला आलोय. आलो 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 स्विगीची डिलिव्हरी घेऊन आले. स्विगीची डिलिव्हरी घेऊन आलेत. तर चला मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आवडल्यास चॅनलला फॉलो करत राहा. आता इथून पुढे सगळे गावचे ब्लॉग असतील. खेकडे पकडायला जाणार आहे आम्ही आता, म्हणजे थोडे दिवसांनी, लगेच नाही. आता आज उद्या गणपती येतील, तर आता सगळी तयारी करायची, डेकोरेशन वगैरे. तर हे बघा मस्त कवळं ऊन पडलं इकडं, गाड्या थांबलेत. आज
पार्किंगला जागा पण नाही आहे इकडं, अजून गाड्या पण येणार आहेत. तर चला मित्रांनो, टाटा बाय बाय.